बरं, ज्या क्षणी ही संपूर्ण घटना घडली त्या क्षणी नेमकं काय घडलेलं होतं ते जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष स्वतः प्रवीणजी गायकवाड. प्रवीणजी, न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं स्वागत. प्रवीणजी, घटना ज्या क्षणी घडलेली आहे त्यावेळेला काय काय घडलं होतं? मी जन्मेजयराजे भोसले जे अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि शिवाजी महाराजांच्या घराण्याशी ते नातं सांगतात, त्यांचा सन्मान माझ्या हस्ते ठेवण्यात आला होता. त्यांची इच्छा होती स्वतः राजेंची की एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, आणि त्यांचं जे काम आहे तिथं स्वामी समर्थ मंडळाचं अन्नछत्र, ते त्यांचं ते अन्नदान मोफत करतात, त्यानंतर शिक्षण संस्था, आणि त्या सगळ्या लोकांनी ठरवलं की माझ्या हस्ते सत्कार करावा. आणि मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर माझा अनुभव असा आहे की आयोजकांकडून फारशी काही दखल घेतली गेली नाही. आणि जन्मेजयराजे भोसले, डॉक्टर शेटे साहेब जी शिवव्याख्याते आहेत, आम्ही तिघजण त्या सभागृहाकडे निघालो असताना वाजंत्री वाजत होती, फटाके वाजत होते, अचानक माझ्यावर अशा प्रकारचा हल्ला झाला. माझ्यावर तेल टाकण्यात आलं वंगण, आणि हल्ला म्हणजे तो जीव घेणा हल्ला होता. तिथं बरंच झटापटी झाली. माझे कार्यकर्ते योग्य वेळी तिथं सावध झाले आणि त्यांनी मला वाचवलं. परंतु याच्यातनं एक निश्चित आहे की जे दीपक काटे आहेत त्यांच्यावर 10 गंभीर गुन्हे आहेत, त्यातला एक मर्डरचा सुद्धा गुन्हा आहे आणि खंडणीचे गुन्हे आहेत अशी माहिती कळतीये. ते सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ते बावनकुळेंचे जवळचे आहेत. सोशल मीडियावर अनेक फोटो आहेत बावनकुळेंचे, त्यांचे जवळचे संबंध. आणि आता नवीन माहिती अशी मिळतीये की बावनकुळेंच्या सांगण्यावरच हे कृत्य झालेलं आहे. आपल्याला बावनकुळे आणि दीपक काटे यांच्या मोबाईल मध्ये काय काय चर्चा झालेली आहे ते सुद्धा पोलिसांनी स्ट्रेस केलं पाहिजे. कारण ही काही प्रवीण गायकवाड या व्यक्तीवर हल्ला नाही, संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षावर नाही, तर तो इथल्या फुले शाहू आंबेडकर विचाराच्या लोकांवर हल्ला आहे. तो राज्यघटनेचं संरक्षण करणाऱ्या लोकशाहीसाठी लढणाऱ्या लोकांचा हल्ला आहे. आणि मला असं वाटतं की याची सखोल चर्चा झाली पाहिजे. माझ्याकडे तर वेगवेगळ्या माहिती आलेल्या की दीपक काटेंवरचे सगळे गुन्हे सरकारने मागे घेतलेले आहेत आणि त्यांना मुक्तपणे वापरायचं असं ठरवलेलं. आणि नेमकं दीपक काटेच का? दीपक काटे मराठा आहेत, मी मराठा संघटनेचं काम करतो. संभाजी ब्रिगेड याचं जवळचं नातं शिवधर्माशी आहे. आणि शिवधर्म फाउंडेशन म्हणजे शिवधर्म विरुद्ध संभाजी ब्रिगेड म्हणजे ते आपापसात आहे, मराठा विरुद्ध मराठा आपापसात आहे. आणि भारतीय जनता पार्टी याच्यापासून दूर राहू शकते हे ठरवलेलं एक षडयंत्र आहे. परंतु दीपक काटे हे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत, सक्रिय आहेत. आणि बावनकुळेंचे त्यांचे अत्यंत जवळचे संबंध असल्याचं आतापर्यंत लक्षात आलेलं आहे. हा ठरवून केलेला कट आहे. मला जीवित हानी होणार होती. जसं आता तुम्ही मगाशी म्हणालात की आता खरं तर तपास होणं गरजेचं आहे आणि बावनकुळे आणि काटे यांच्यामध्ये झालेला संवाद नेमका काय होता याचे देखील पुरावे समोर यावे अशी आपण अपेक्षा व्यक्त करताय. मात्र हा हल्ला पूर्वनियोजित होता का प्रवीणजी, असं काय वाटतं आपल्याला नेमकं? हे बघा, अचानक तर असं काही होऊ शकत नाही. तिथल्या अन्नछत्रच्या ज्या ठिकाणी व्हिडिओज उपलब्ध आहेत किंवा तिथं जे काही रेकॉर्डिंग उपलब्ध आहे त्यातनं हे लोक 2-3 दिवसापासून तिथं होते. 4-5 कार्यकर्ते तिथले स्थानिक आहेत. आता कळते ते बजरंग दलाचे आहेत, हिंदू विश्व हिंदू परिषदचे आहेत. काटे मात्र इंदापूरवरनं गेले होते असं कळतंय. आणि हा पूर्ण प्लॅन आखलेला होता कारण त्याची प्रसिद्धी झालेली होती. आणि प्रसिद्धी झाल्यामुळं हे नियोजनबद्ध पद्धतीने बरोबर एंट्री गेटला हे धाबे धरून बसले होते. मला वाटलं की ते स्वागतासाठी कार्यकर्ते आलेत आणि स्वागतासाठी असं आले समजून गेलो होतो. त्यांनी अचानक तो पूर्वनियोजित आहे याचं कारण असं की पोलिसांना 2-3 दिवस अगोदरपासून माहिती होती, आयोजकांनाही माहिती होती, परंतु आयोजकांनी मला पूर्वकल्पना दिली नाही, पोलिसांनी कुठलंही संरक्षण दिलं नाही. त्याचं कारण महाराष्ट्र सरकारच्या मंत्री महोदयांचे त्यांना फोन जात होते. आता सुद्धा दीपक काटेवर नॉन बेलेबल एकही कलम लावलेलं नाही. कुठल्याही क्षणी त्याला मुक्त करता येईल पोलीस चौकीमधनं, त्याला कोर्टातही न्यायची गरज नाही. म्हणजे जीवित हानी होत असताना 307 लावणं अपेक्षित आहे. तिथं रॉबरीची केस होणं गरजेचं आहे. कारण मोबाईल गेलेला आहे, घड्याळ गेलेलं आहे, चेन गेलेलं आहे, माझे चष्मा फुटलेला आहे, गाड्यांना त्या काचा फुटलेले आहेत, त्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. एक दंगल स्वरूप परिस्थिती झालेली आहे. पण पोलिसांनी फक्त निषेधासाठी काळं तेल टाकलं एवढेच गुन्हे दाखल केले तर तो सहजपणे सुटू शकतो अशी परिस्थिती. याच्या मागे सरकारचं नियोजन आहे, आखणी आहे आणि पूर्वनियोजित कट याचे अनेक पुरावे उपलब्ध येतात.
बरं, पण प्रवीणजी, एकतर खूप धक्कादायक खुलासे आपण यावेळेला करताय आमच्याशी बोलताना. तुमचा संशय नेमका कुणावरती आहे? आणि मगाशी जो तुम्ही उल्लेख केला की सरकार पुरस्कृत हल्ला असल्याचं तुम्ही म्हणताय, त्याचा बेस नेमका काय आहे? त्याला कारण नेमकी काय आहेत प्रवीणजी? नाही, काय आहे की आमची स्वतःची पण काही माहिती असलेली यंत्रणा आहेत. बरं. गेल्या महिन्यामध्ये संघाच्या प्रमुख मीटिंगमध्ये आता दोन पक्ष जे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, हे फोडलेले आहेत. आणि सध्या शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट व्यवस्थित चाललेलं आहे. एकमेकावर आरोप, अजित पवार विरुद्ध शरद पवार, एकमेकाला संपवायचा कार्यक्रम. त्यामुळे दोन पक्षांचं आता त्यांनी अस्तित्व संपवण्याच्या दृष्टीने काम झालेलं आहे त्यांचं. मग आता पुरोगामी विचार कोण मांडतंय? तर फुले शाह आंबेडकरांची विचारसरणी, राज्यघटनेची समता, बंधुता, न्याय ही भूमिका घेऊन दोन संघटना प्रामुख्याने काम करतात. एक म्हणजे बामसेप संघटना आणि दुसरी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड एकच आहे. आणि या संघटनेचं काम डोळ्यावर येण्यासारखं जे आहे ते तुम्हाला 11 एप्रिल ते 14 एप्रिल ही फुले शाह आंबेडकरांच्या संयुक्त जयंती असती. पण मी 1.5 महिना महाराष्ट्रभर फुले शाह आंबेडकरांच्या विचाराच्या संयुक्त जयंती असतील, फेस्टिवल असेल, त्या ठिकाणी बहुजन समाजाचं प्रबोधन करण्यासाठी जात होतो. त्यातनं मी जी समाजाची परिस्थिती, जी विदारकता आहे, जी अन्याय अत्याचार चाललाय महाराष्ट्रामध्ये, राजकीय सामाजिक अस्वस्थता आहे, याची मी मांडणी करत होतो. आणि ती मांडणी होत असताना दुसरीकडे बामसेप संघटना ही पण तेच काम करते. आणि या दोन संघटनेचा बंदोबस्त केला पाहिजे अशी अधिकृत माहिती माझ्याकडे आली. फक्त मी अक्कलकोटला जाताना गाफील राहिलो, कारण माझा जन्मेजय राजे आणि त्यांच्या आयोजकांवर विश्वास होता, म्हणून मी गाफील राहिलो. नाहीतर हा असा प्रसंग टाळता आला असता. पण हा प्रसंग अक्कलकोटला जरी टाळता आला असता तरी योजनाबद्ध पद्धतीने कुठं ना कुठं तरी संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षावर हल्ला करायचा, म्हणजे या संघटनेला बॅकफुटला जायला लागेल. ते घाबरेल, पण असं होणार नाही. आम्ही मेलो तरी चालेल, पण हा विचार जिवंत ठेवू, अशी आमच्या संघटनेची आणि बहुजन समाजाची धारणा आहे. बरं, पण मग प्रवीणजी, पुरोगामी विचारांचे मारक नेमके कोण आहेत? तुम्ही बॅकफुटवरती जावं असं कोणाला नेमकं वाटतंय? अहो, महाराष्ट्रामध्ये दोन विचारधारा आहेत, एक पुरोगामी आणि एक प्रतिगामी. ज्याला आपण ब्राह्मणवादी हिंदुत्व म्हणतो आणि दुसरी बहुजनवादी फुले शाह आंबेडकरांची विचार म्हणतो. आता महाराष्ट्रात कुणाचं सरकार आहे, केंद्रात कुणाचं सरकार आहे आणि कुणी कुणाला मारलेलं आहे, तर मागचा इतिहास आपण जर तपासला अलीकडचाच 14 ते 19चा, तर दाभोळकरांची हत्या झाली, पानसरेंची हत्या झाली, त्याच्यानंतर गौरी लंकेशची झाली, कलबुर्गींची झाली, आणि यांच्या मागचं मास्टर माइंड आज सुद्धा सापडलेलं नाही. आणि मग अशा प्रकारच्या हत्येने जे पुरोगामी चळवळ, विचारवंत, लेखक, नेते हे घाबरलेले होते 14 ते 19. आता ते झालं. आता मग कोण करायचे? तर मग आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब मराठा सेवा संघाचे, त्यानंतर वामन मिश्राम साहेब किंवा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब, जे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ही विचारसरणी मांडतात. तर इथं प्रतिगामी आणि पुरोगामी, हिंदुत्व आणि बहुजनवाद हा संघर्ष महाराष्ट्रात आहे. एकीकडे गांधींचा विचार आहे, दुसरे गोडसे आणि सावरकरांचा विचार आहे. हे विचार आहेत. आता तुम्ही बघा, दिवसेंदिवस सावरकरांचा जास्त पुरस्कार केला जातो, त्यांची नाटकं येतात आणि गोडसेंचं उदातीकरण केलं जातं. तर या दोन विचाराचा संघर्ष आहे. त्यातला एक विचार भारतातनं आणि देशातनं हद्दपार करायचा, तो म्हणजे समतेचा पुरोगामी विचार, मानवतेचा विचार, म्हणजे फुले शाह आंबेडकरांचा विचार हद्दपार करायचा. ही आता योजना आहे. त्या अंतर्गत बामसेप, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी, जे लोक फुले शाह आंबेडकरांचा विचार मांडतात त्यांचा बंदोबस्त करायचा, असं गेल्या महिन्यामध्ये संघाच्या कार्यक्रमात ठरलं. बरं, संघाच्या कार्यक्रमात असं ठरलंय. RSS वरती देखील आपण थेट शरसंधान साधताय. बरं, मात्र घडल्या घटनेनंतर आपल्या सुरक्षेसंदर्भामध्ये आपण काही मागणी करणार आहात का? बरं, दुसरीकडे घडल्या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक होताना दिसतोय. काय कारण आहेत यामागची? नाही, मी गेली 30 वर्ष मराठा बहुजन समाजाचं काम करतोय. बरं, OBC, SC, ST, कन्व्हर्टेड मुस्लिम, ख्रिश्चन सगळ्यांबरोबर मी सक्रिय काम करतो. सकल मराठा समाजाचे 2016ला निघालेले 58 मोर्चे होते. त्यामध्ये जवळपास 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले होते. एक साधी घटना होती, ती म्हणजे एका मुलीची हत्या आणि बलात्कार झाला होता. अशा परिस्थितीमध्ये
हे मोर्चे निघाले होते. त्यामुळे मराठा समाजासाठी मी काम केले, त्यामुळे समाज आक्रमक होते. पण नुसतंच मराठा समाज नाही तर ओबीसी समाज आहे, मुस्लिम समाज आहे, आंबेडकरी चळवळीच्या सगळ्या संघटना आहेत. हा जो बहुजन समाजाचा वर्ग आहे तो एकत्रित येऊन विरोध करताना दिसतो. कारण जी आम्ही विचारधारा मांडतोय तीच त्यांची विचारधारा आहे आणि त्या विचारधारेला धक्का बसलेला आहे. माझं आणि दीपक काटेंचं व्यक्तिगत काही भांडण नाही, आम्ही काही जमिनीला शेजारी नाहीये किंवा आमचं काही पैशाचं देणं घेणं नाहीये. हा एक जाणीवपूर्वक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला माझ्यावर म्हणजे मला संपवण्यासाठी, कारण त्यांची पूर्व पार्श्वभूमी तशी आहे, हत्या करण्याच्या दृष्टीने पाठवलं होतं. तुमच्या म्हणजे बहुजन समाजाच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने आणि विश्वासाने मी आज जिवंत आहे, म्हणून मी आपल्याशी बोलू शकतो. याचा धोका आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत यांच्याकडे कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, तसंच न्याय व विधी मंत्रालय आणि भारतीय जनता पार्टीचे ते प्रमुख नेते त्यांच्या आदेशाने चालतं. याची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर जाते. महाराष्ट्र अस्वस्थ आहे आणि अस्वस्थता हळूहळू वाढत चाललेली आहे. ही भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाची जी रणनीती आहे त्याच्या शेवटाची सुरुवात आहे. बरं, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना तुम्ही एका बाजूला सुरुवात झालेली आहे, या मात्र निमित्ताने मी सांगू शकतो. जीविताला धोका असताना देखील तुम्ही पोलीस सुरक्षा का नाकारताय? मी कुणाला आव्हान करत नाही, मी कुणाला नाही. मूळ विषय असा आहे की पोलीस सुरक्षा घ्यायची कशाला? ज्या माणसाने माझ्यावर जीव घेणं हल्ला केलाय त्याच्यावर कुठलेही अदखलपात्र गुन्हे दाखल केले जात नाही. त्याच्याबरोबर जे 50-60 लोक होते त्यांना अटक केली जात नाही, त्यांची नावं कळत नाही, त्यांचं फुटेज अवेलेबल. त्यांनी स्वतःच फेसबुक लाईव्ह केलेले, त्यांनी PR एजन्सी नेमली होती पुण्यातली हे सगळं प्रसिद्धी देण्यासाठी. मग हे सगळं असताना उपलब्ध फोन कॉल्स उपलब्ध आहे. आता पोलीस यंत्रणा काय करतायत? पोलीस यंत्रणा त्याला चांगलं दूध पाजतायत, चांगली त्याची सेवा करतायत, त्याला चांगली सुरक्षितता देत आहेत. पोलीस यंत्रणेवर माझा भरोसा नाहीये, माझा भरोसा पूर्ण मराठा बहुजन समाजावर आहे. मी जर समाजासाठी प्रामाणिक काम केलं असेल 25-30 वर्ष तर समाजाची जबाबदारी माझ्या संरक्षणाची आहे. मला एक नवीन जीवन मिळालंय, आता मी जिवंत राहावं का नाही हे समाजाने ठरवावं. पोलिसावर माझा विश्वास नाही, कारण त्यांचे प्रमुख हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहे. त्यांचा आमचा वैचारिक संघर्ष आहे, पण ते आता वैचारिक संघर्ष करू शकत नाही, आमच्या विचारधारेपुढे टिकू शकत नाही, म्हणून ते शेवटच्या थराला गेलेत की यांना संपवलंच पाहिजे. बरं, आपण मराठा समाजावरती पूर्ण विश्वास व्यक्त करताय, पोलिसांवरती संशय व्यक्त करताय. बरं, लोकशाही मराठीशी बोलताना आणखी एक उल्लेख आपल्याकडनं झाला की मंत्रालयातून पोलीस स्टेशनला कॉल येत असल्याचा आरोप तुम्ही केलेला होता. नेमके फोन कुणाचे येत होते असं आपल्याला वाटतं? प्रवीणजी, नाही मला ऐकू नाही आलं, परत सांगा. प्रवीणजी, मंत्रालयातून पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही असताना कॉल येत असल्याचा आरोप तुम्ही लोकशाही मराठीशी बोलताना केलेला होता. नेमके कुणाचे कॉल्स येत होते पोलिसांना असं आपल्याला वाटतंय? माझी माहिती अशी की बावनकुळे यांच्याकडून फोन येत होते, कारण ते बावनकुळेंचे सहकारी आहेत, त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत, अनेक कार्यक्रम त्यांनी एकत्र केलेत, अनेक फोटो समाज माध्यमावर दिसतात आणि गृह मंत्रालयाकडून येत होते. त्याचं कारण तिथनं असं आहे की त्यांच्यावर अदखलपात्र कुठलाही गुन्हा करू नका, त्यांना अटक होऊन पोलीस स्टेशनला राहील असं करू नका. आणि बावनकुळेंनी त्यांना सांगितलं की तुमचे सगळे मागचे गुन्हे मी माफ करतो, तसे माफ केलेले आहेत. आता उपलब्ध माहिती अशी की दीपक काटेंवरचे सगळे गुन्हे संपलेले आहेत आणि ती जबाबदारी देऊन आम्हाला मारायला सांगितलं, अशी नवीन माहिती आता पुढे आलेली आहे. हे सगळे गुन्हे माफ त्यांचे केलेले आहेत. अलीकडे जे 3-4 महिन्यापूर्वी त्यांच्याकडे पिस्तूल आणि गोळ्या सापडल्या होत्या त्याच्यातही त्यांना मुक्तता करण्यात आलेली आहे. बरं, या सगळ्यातून चंद्रशेखर बावनकुळे ज्यांच्यावरती आपण आरोप करतायत त्यांचा नेमका फायदा काय किंवा हेतू काय? नाही, असं आहे की हे बघा, ते स्वतः म्हणतात की दीपक काटे हे भाजपचे कार्यकर्ते आहेत, पण भाजपचा हा हेतू नाही. आता भाजपच्या कार्यकर्त्याचा भाजपचा हेतू नाही या म्हणण्यात काय अर्थ? ते मान्य करतात, ते त्यांचे कार्यकर्ते आहेत, ते मान्य करतात की भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत आणि त्यांचा संबंध सातत्याने समोर येतोय. माझं म्हणणं आहे की इंटेलिजन्स एजन्सीने CID किंवा कुठल्या अन्य यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करा ना, त्यांचे फोन कॉल्स काय झालेले आहेत. माझा संशय असू शकतो, बरोबर, परंतु माझा संशय हा दृढ आहे. त्याचं कारण तशा प्रकारची तिथं चाललेली जी काही चर्चा होती, यंत्रणा वापरली गेली, त्याच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे की
आहे, कारण अजूनही आरोपीवर व्यवस्थित कलम लावली जात नाहीत. भलेही देवेंद्र फडणवीस सभागृहात सांगत असले तरी त्याच्यात काही सत्यता नाहीये. प्रवीणजी, जाता जाता एक फक्त शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न मला आपल्याला विचारावासा वाटतो आणि तो प्रश्न इतकाच आहे की ज्यावेळेला दीपक काटे आणि त्यांच्याबरोबर असलेले इतर जण होते, म्हणजे साधारण आमच्यापर्यंत जी आकडेवारी आलेली आहे की 7 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, मात्र अजामीन पात्र किंवा तशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी दिसून येत नाही. त्याचं नेमकं कारण काय? म्हणजे कुठेतरी त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न होतोय का या संपूर्ण केसमध्ये? प्रवीणजी, मग मी तेच सांगतोय ना, त्यांच्यावर अदाखलपात्र गुन्हा न होणे याचा अर्थ, दखलपात्र गुन्हा न होणं याचा अर्थ असा आहे की त्यांना कुणीतरी संरक्षण देतंय, त्यांच्यासाठी मंत्रालयातनं कुणीतरी काम करतंय, पोलीस यंत्रणेवर दबाव आहे, त्यांना जे काही VIP सुविधा मिळत आहेत याच्यात संशय घ्यायचं काही कारण नाही. हे उघड दिसतंय. माझे कार्यकर्ते आता जवळपास 200-300 अक्कलकोटच्या पोलीस स्टेशन पशी आहेत, आजही आहेत, पण कुठलीच कारवाई होत नाही. आंदोलनं चालू आहेत महाराष्ट्रभर, पण सरकार काहीच दखल घ्यायला तयार नाही. मग सरकारला असं काय गरज वाटते की त्यांच्यावर काही कारवाई करू नये? नक्कीच. धन्यवाद प्रवीणजी. लोकशाही मराठीशी आपण एक्सक्लुझिव्ह संवाद साधला त्यासाठी. खरं तर प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटमध्ये